लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये प्रेक्षकांनो कमालच झालेली आहेत. म्हणजे काय की नंदिनीला आता डोहाळे लागलेले आहेत. पण प्रेक्षकांनो तिला डोहाळे कसले लागलेले आहेत, तर ते डोहाळे लागलेले आहेत पापलेट खाण्याचे. आणि बघा आता जेव्हा नंदिनी दोघेही किचनमध्ये असतात, तिला पहाटेचे 3 वाजता हे डोहाळे लागलेले असतात. त्यामुळे जेव्हा जाऊन पापलेट घेऊन येतो, पण आता नंदिनी म्हणते जेव्हा आईंना जर कळलं ना की ह्या वारी आपण काही खात नाही आणि आपण नॉनव्हेज खातो आहे, ती घाबरते आणि म्हणते की आपली काही खैर नाही. जेव्हा तिची समजूत काढतो आणि म्हणतो की ऐक असं काही नाही आहे, तू नको टेन्शन घेऊ, चिल. आणि प्रेक्षकांनो तेवढ्यात मानेने काकूंचा आवाज येतो की आशा. आता हा जीवा नंदिनीला चिल म्हणत होता आणि आता तोच म्हणतो की अरे बापरे. नंदिनी म्हणते की आता काय करायचं. आणि इकडे प्रेक्षकांनो वसुआत्या आता विजयला सांगते आहेत की एक प्लॅन फसला आहेत ना, मग दुसरा प्लॅन करा. त्या सांगतात की नंदिनीच्या आईचं काय ते 2दा-3दा मिसकॅरेज झालेलं होतं. आणि प्रेक्षकांना आता ह्या दोघी पण आणि त्यांची आई आणि शारदा काकू दोघींना म्हणतात की माझ्या बाबतीत जे काही झालं होतं ते तुमच्या दोघींच्या बाबतीत मी होऊ देणार नाही. आणि त्या म्हणतात की तेव्हा तुम्ही दोघी जणी तसा काहीच विचार करू नका. काव्या म्हणते की आई आम्ही तसा काहीच विचार करत नाहीये, तू अजिबात काहीच टेन्शन घेऊ नकोस. आणि आता ही काव्या म्हणते की जर असं काही व्हायचं असेल तर ते माझ्या बाबतीत होऊ दे, ताईवर कुठलंही संकट यायला नको. प्रेक्षकांनो हे सगळं तिने काव्याने स्वतःवर घेतलं असतं, यामुळे नंदिनी आणि शारदा काकू तिच्यावर जोरात ओरडतात. आणि प्रेक्षकांनो पुढे तर अजून एक कमाल आहेत. म्हणजे हा विजय वसुआत्यांना म्हणतो की आहे माझ्याकडे अजून एक प्लॅन. वसुआत्या इंटरेस्टिंग याच्याने म्हणतात की काय